कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीमुळे आहे ते राजकीय वातावरण आहे ते चांगलंच तापलं आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यासह खेडेगावांमध्ये आहे ती याच निवडणुकीची चर्चा आहे ती रंगताना आता आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी गोकुळ कार्यालयाच्या परिसरामध्येच उभी आहे आणि याच कार्यालयामध्ये आहे ते आता सध्या ठराव दाखल करण्यासाठी ती सुरुवात झाली आहे। याच कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे ती कार्यकर्त्यांची लगबग आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे ती कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच ठराव दाखल करताना आहे ते अनेक पक्षाकडून आहे ते शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। खरं तर याच कार्यालयाच्या पुढे आहे ते आमदार सतेज पाटील यांच्या गटाने आहे ती एक बॅनर लावली आहे आणि याच बॅनरबाजीची आहे ती सध्या कोल्हापुरात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे ती सतेज पाटील गटाच्या वतीने आहे ती ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि ह्या बॅनरबाजीवर आहे ते राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी या पक्षाची आहे ती खरं तर या पक्षाच्या वतीने आहे निवडणूक लढण्याचं आहे ते सतेज पाटलांनी यांनी यावेळी सांगितलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ती ही बॅनरबाजी आहे ती करण्यात आली। त्याचबरोबर या बॅनरवर गेल्या 5 वर्षात म्हशीच्या दुधाला 14 रुपये आणि गाईच्या दुधाला 10 रुपये दरवाढ दिल्याचं देखील या बॅनरबाजीच्या माध्यमातून आहे ते सांगण्यात येत आहे। खरं तर या ठिकाणी कायमच नागरिकांची आहे ती वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हे बॅनर आहे ते लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ देऊया आणि गोकुळची निवडणूक टिकवूया असं देखील आवाहन आहे ते या बॅनरच्या माध्यमातून आहे ते करण्यात आलंय। एकंदरीतच पाहायला गेलं तर गोकुळची ही निवडणूक आहे ती चांगलीच चर्चेत आहे। कारण जर गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहायला गेलं तर 5 वर्ष आहे ती महायुतीची सत्ता होती। 2 वर्ष शिंदे गटाकडे अध्यक्षपद होतं, त्यानंतर राष्ट्रवादी गटाकडे अध्यक्ष होतं, त्यानंतर 1 वर्ष आहे ते हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहे ते नवीद मुश्रीफ यांच्याकडे आहे ते गोकुळचं आहे ते अध्यक्षपद होतं। याच पार्श्वभूमीवर आहे ते गोकुळच्या कार्यालयाच्या परिसरामध्येच आहे ते सतेज पाटील गटाच्या वतीनं ही बॅनरबाजी आहे ती करण्यात आली आहे आणि आजच आहे ते मंत्री हसन मुश्रीफ आहेत ते राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आहे ते मोठ्या शक्ती प्रदर्शनाने याच रस्त्याने आहे ते ठराव आहे ते गोकुळमध्ये दाखल केले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आहे ते विरोधकांना टोला आहे तो या पोस्टरच्या माध्यमातून आहे तो लगावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच बरोबर आहे ते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची देखील मैत्री किती घट्ट होती अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यानं पाहिलं आहे। मात्र या निवडणुकीमुळे देखील या मैत्रीवर देखील आहे ते बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच सतेज पाटलांच्या गटाने ही बॅनरबाजी केल्यामुळे खरं तर मित्रालाच टोला लगावल्याचं एकंदरीतच चित्र आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।